किरायन बुवा ओळख परेड होईल। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या मान्यवरांसाठी। राजाभाऊ ठाकूर साहेब एक धडाकेबाज व्यक्तिमत्व, नावांत दहशत। खरोखर सन्मान आता मैदानात केला जाईल। अलिबाग तालुक्याची शान सन्माननीय आदरणीय राजाभाऊ ठाकूर इथे उपस्थित झालेले आहेत। चला चला तिकडे सुद्धा टाळ्या टाळ्या आणि टाळ्यांचा गजर होत राहू द्या। एक हाय व्होल्टेज सामना रसिकांच्या भेटीसाठी पेठ तालुक्याचा दादा संघ आता मात्र शिवशंभू पाटेश्वर अलिबाग तालुक्याचा घणाघाती हल्ला करणारा मारी देवी धरण मैदानात हा महामुकाबला पाहायला मिळेल। ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सामना पाहू शकताय। तर आमचे मान्यवर येत आहेत, आपणास शुभेच्छा देत आहेत। चला टाळ्यांचा गजर होत राहू द्या। अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन विठ्ठल नार्वेकर सर, प्रसन्न सुर्वे साहेब, ग्रामस्थ मंडळ कातलमाळा, सन्माननीय श्री राजेभाई नार्वेकर पुरस्कृत ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे। तर भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य करा, गौरी शंकर उभ्या जगाचा मानद मुजिराय करा। एक आपण सन्मान करतोय। अर्थातच राजकारणात जेव्हा स्पष्ट भूमिका आणि धाडसी निर्णय यांचा संगम होतो तेव्हा तिथे उभं राहतं राजाभाऊ ठाकूर यांचं प्रभावी व्यक्तिमत्व। जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारा, अन्याय विरुद्ध न झुकणारा आणि वेळ आली तरी सत्तेलाही आव्हान देणारा नेता म्हणजे राजाभाऊ ठाकूर। सभागृह असो किंवा रस्त्यावरचा संघर्ष यांची वाणी थेट, भूमिका ठाम आणि कृती परिणामकारक, लोकहितासाठी राजकारण करणारा, सामान्य माणसाच्या वेदना समजून घेणारा आणि प्रत्येक लढाईत पुढे असणारा नेता म्हणजे जनतेचा खरा आधारस्तंभ। राजाभाऊ ठाकूर म्हणजे संघर्षाचं प्रतीक, निर्भीड नेतृत्वाचा आवाज आणि नव्या पिढीला प्रेरणास्थान। राजकारणात व्यक्ती नाही तर विचार जिवंत ठेवणारा नेता सन्माननीय राजाभाऊ ठाकूर। सन्माननीय या अलिबाग तालुक्याची आन बान शान म्हणून ओळखले जाते स्वर्गीय मधुकर शंकर ठाकूर साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांचा यतोची सन्मान होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या मित्रांनो। ज्याचे हात आभाळाला लागतात तो माणूस यशस्वी होतो, परंतु हात आभाळाला लागून त्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरा माणूस ठरतो। अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान महिला भगिनींच्या शुभ हस्ते केला जातोय। मी विनंती करतो सर्व महिला भगिनींना आपण सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे। सर्वांनी समोर येऊन हा सन्मान करूया। हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होते तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान होते तुमच्या नेतृत्वाचा। 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा वसा घेणारे व्यक्तिमत्व। तर सन्माननीय आदरणीय अलिबाग तालुक्याचे आन शान आमदार मधुकर ठाकूर सर, ना दवा कामी आली ना धुवा कामी आली, सर्वांना सोडून सारी वैकुंठाला गेली। सर्वांच्या मनाला लावून दुःखाची आग, हरपला अलिबाग तालुक्याचा वाघ, हरपला अलिबाग तालुक्याचा वाघ। आदरांजली वाहतोय आणि खरोखर हा सन्मान होते सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांचा। धन्यवाद। पुढील एक सन्मान मी विनंती करते राजाभाऊ ठाकूर यांना आपल्या शुभास्ते एक सन्मान करायचा। यश पाटील ज्यांनी खरोखर रायगड जिल्ह्याचं कुमारगडचं प्रतिनिधित्व केलं।
नाणेफेक केली जाते. मरी देवी हिरण विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ शिवशंभो पाटणेश्वर. नाव बदलून घ्या. टायमर. धन्यवाद. सन्मान एक करायचा आहे. सन्मानी राजेभाऊ ठाकरेंना विनंती करतोय. यश पाटील पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कुमार गटाचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं असं राष्ट्रीय जोरदार टाळ्या होत होते यश पाटील साठी. एक वादळी वारा तुफानी वेग रायगड जिल्ह्याचा यश पाटील याचा सन्मान केला जातो. सन्माननीय राजेभाऊ ठाकूर यांच्या शिवा असते. मायेची उपस्थित शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना सुरू होतोय. वादळ खारीकवाडा विरुद्ध जय हनुमान चरी. हा सामना संपल्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना जय हनुमान धेरंड विरुद्ध आकादेवी बोरी. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध मातृछाया कुर्डूस. आपण क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. एक मिनिट मी विनंती करतोय. विनंती करतोय सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांना धडाडीचे व्यक्तिमत्व की आपण साहेब मार्गदर्शन करायचं या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलेलो आहात. सन्माननीय राजाभाऊ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला शुभेच्छा आणि मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद. सामनाधिकारी एक मिनिट. नमस्कार. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते श्री राजनभाई नार्वेकर यांनी पुरस्कृत केलेल्या आणि जय हनुमान क्रीडा मंडळ सातरीचे कातळपाडा यांनी आयोजित केलेल्या आजच्या ह्या जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले किहिम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिलिंदजी पडवळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अनिलदादा, आपल्या सातरीजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेशजी नार्वेकर, प्रशांतजी चिंबुलकर, अनिकेत नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, प्रसन्न सुर्वे, हर्षल, बाकी सर्वच आणि समालोचक सर्व. आणि ज्यांनी मी इथे आल्यावरती ज्या समालोचक साहेबांनी फार म्हणजे कौतुक केलं माझं, ते समालोचक साहेब, सर्व पंच, सर्व कबड्डीचे रसिक, सर्व खेळाडू आणि ज्यांनी भरभरून खरोखर प्रेमाने आदराने माझं स्वागत केलं, माझा सत्कार केला, त्या इथे बसलेल्या माझ्या महिला भगिनी, खरोखर फार चांगल्या पद्धतीचं आयोजन. कारण मी येताना ऐकलं की 5-6 दिवसापूर्वीच ठरलं की या कबड्ड्यांचे सामने करायचे आहेत आणि या स्पर्धा करायच्या आहेत आणि 5-6 दिवसामध्ये आपण आपल्या मित्रमंडळांनी जे खरोखर मेहनत घेऊन आयोजन केलं आणि ज्या पद्धतीने ह्या इथे मी बघतोय जे पॅव्हिलियन बनवलेलं आहे किंवा ज्याला आपण गॅलरी बोलतो ती बनवली आणि जे अतिशय सुंदर असं मैदान बनवलं, तर खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सर्व मंडळासाठी. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की कबड्डी म्हटलं का आपल्याला सर्वांना जो एक मातीतला खेळ, एक मर्दानी खेळ, आणि त्या खेळामध्ये आज आपल्या जिल्ह्याभरातून सर्व संघ आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या इथे कबड्ड्यांचे सामने चालू आहेत. मी आता या सर्व संघांना शुभेच्छा देतो. या इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देतो की आपण एवढ्या म्हणजे तुमचं कौतुक करायला पाहिजे, एवढी रात्र झाली आणि हौशीने आपण हा खेळ बघतात. या बाजूला पूर्ण आपली ही भरलेली आहे गॅलरी आणि खरोखरच चांगलं आयोजन आपल्या मंडळाने केले. असेच चांगले चांगले कार्यक्रम आपल्या मंडळाच्या वतीने आयोजित केले जावे ह्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर होते आहे सामन्याला सुरुवात.
तर जिंकून देखील दुनिया सारी हा औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता. आणि जिंकून देखील मुंबई सारी, जिंकून देखील मुंबई सारी हा दाऊद इब्राहिम रडला होता, कारण हातात बंदूक घेऊन माझा मन्या सुर्वे त्याला नडला होता. आणि चालून देखील ताज सारा, चालून देखील ताज सारा हा अब्दुल कसाब रडला होता, कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम ओंबले त्याला नडला होता, आमचा तुकाराम ओंबले त्याला नडला होता. तरी महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, आणि या संतांच्या भूमीत हा मराठ्यांचा रांगडा खेळ आपण पाहत आहात. धन्यवाद. धन्यवाद. हारो क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध मातृच्या कुर्डूस, आणि क्रीडांगण क्रमांक 2 वरती जय हनुमान धेरण विरुद्ध आकादेवी भोरी. या आजच्या स्पर्धेला उपस्थित अर्थात समालोचक आपण बघतो राजा भाऊ ठाकूर यांनी सुद्धा खूप स्तुती केली, आणि आपण ज्यांचा आवाज संपूर्ण रायगडभर नेहमीच ऐकतो, ज्यांच्या गोड वाणीने कित्येक कबड्डी रसिकांची मनं जिंकली, असे आमचे लाडके समालोचक अर्थात रुपेश डाके सर यांना सन्माननीय अर्थात पिंट्या नार्वेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, आणि प्रसन्न सुर्वे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. मी राजाभाऊंना विनंती करतोय की आपण हे 2000 रुपयाचं पारितोषिक आमचे समालोचक रुपेश डाके सर यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सामना आपण पाहतोय मरीदेवी धेरण विरुद्ध पाटणेश्वर यामधली लढत क्रीडांगण क्रमांक 1 वरती एक बिग मॅच, बिग फाईट असेल. मरीदेवी धेरण अर्थात अलिबाग तालुक्यातला एक बलाढ्य संघ, ज्या संघाने गेल्या 2 वर्ष सलग अलिबाग रायगड जिल्ह्यामधली पहिली जी टुर्नामेंट होते, जी पहिली स्पर्धा होते, त्या पहिल्या स्पर्धेमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं ते लागोपाठ 2025 आणि 26 मध्ये असा मरीदेवी धेरण अर्थात पेन तालुक्यातल्या शिवशंभू पाटणेश्वर या संघाच्या विरुद्ध दुसऱ्या फेरीमध्ये लढत देण्यासाठी सज्ज झालाय. मरीदेवी धेरण संघ 2, पाटणेश्वर 1 गुणांवरती आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र पाहतो आपण खारीकवाडा संघ 11-2, म्हणजेच जय हनुमान सरी हा संघ बॅकफूट वरती पाहतोय. जबरदस्त रनिंग हँड टच केलाय, जो आपण बघतोय कोपरा रक्षक होता तो अर्थात त्या ठिकाणी बाद झालेला आपण पाहतोय. दीपक कासारवरती आक्रमण होतं, ज्याने डावा कोपरा आपण बघतो जेथे लेफ्ट कॉर्नर वरती डिपेंडन्स आहे. जबरदस्त डिफेन्स त्या ठिकाणी आपण बघतोय. ऋतिक पाटील सुद्धा बाद झाला, एक कोपरा रक्षक आणि ऋतिक पाटील 2 खेळाडू बाद झाले. 3-3 असा गुणफलक पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाटणेश्वर विरुद्ध मरीदेवी धेरण. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व राजाभाऊ ठाकूर साहेब, मी नक्कीच सांगेन की अशी स्पर्धा तुमच्या विभागात होते, याच्या माग तुम्ही दमदार नेतृत्व आहात, कर्तृत्व आहात, वक्तृत्व आहात. तुमच्यामुळेच पिंट्या नार्वेकर सर आणि प्रसन्न सुर्वे सर खरोखर ही A1 जोडीच म्हणावी लागेल, ज्यांच्यामुळं काही दिवसातच 5 ते 6 दिवसात ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि तुमच्यासारखं व्यक्तिमत्व असताना ही स्पर्धा खरोखर यशामागे निश्चितच वाटचाल करेल. खरोखर असं हे योगदान, ही भव्य दिव्य गॅलरीची सुविधा समोर पाहिलं की असं वाटतं की प्रो कबड्डीचं मैदानामध्ये आम्ही समालोचन करतोय.
एवढं मोठं व्यासपीठ आणि तिन्ही बाजूनी गॅलरी, असं हे व्यक्तिमत्व लाजवाब आहे. खरोखर असे A1 जोडी आम्ही निश्चितच म्हणणार. अर्थातच पिंट्या नार्वेकर सर आणि प्रसन्न सुर्वे सर आपल्या विभागाचं नाव, आपल्या गावाचं नाव रायगडच्या प्रत्येकाच्या ओठावर बैलगाड्यांच्या माध्यमातून फायनल सम्राट म्हणून त्यांनी पोहोचवलं. असं प्रसन्न सुर्वे सर आणि पिंट्या नार्वेकर सर खरोखर आणि त्यांच्या समवेत प्रशांत चिमुलकर सर तसेच महेशजी नार्वेकर या सर्वांचं एकत्रित संघ ही यशस्वी स्पर्धा आपण सर करत आहात. धन्यवाद. जबरदस्त रेड आपण पाहिली या ठिकाणी. मरिदेवी धरण संघाचा जो रायडर होता त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठी रेड केली, सुपर रेड केली आणि त्या ठिकाणी गुण प्राप्त केलेला आहे. 8-4 अशा फरकाने मरिदेवी धरण संघ आघाडीवरती, जिथे शिवशंभो पाटणेश्वर संघ पिछाडीवरती आहे. 4-5-8 असा सामना आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती बघतोय. परंतु क्रीडांगण क्रमांक 2 वरती जर आपण पाहिला तर खारीकवाडा हा संघ आघाडीवरती आहे. 32वा जिल्हा परिषद गट व मतदार संघाचे धडाडीचे व्यक्तिमत्व. धन्यवाद. सहर्ष स्वागत आहे आपलं. तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. तर मरिदेवी धरण लाईनमॅन आहेत. धन्यवाद. चला, जे लाईनमॅन किंवा स्कोर रिपोर्टर आहेत त्यांची नाश्त्याची व्यवस्था प्रसन्न सुर्वे साहेबांनी केलेली आहे. निश्चितच आपण त्याचा आस्वाद घ्या. प्रणित मसूरकर यांच्याकडे संपर्क साधा. तर सुयोग गायकर वादळाला थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल की सुयोग घनाघाती. ओ हो 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 हो, टाळ्या 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 टाळ्या. असंभव असंभव असंभव. सन्माननीय प्रसन्न सुर्वे साहेबांकडून या टॅकलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हो गया. काही क्षेत्ररक्षण हो, काही म्हणावं या खेळीला. प्रत्येकाची थंडी उडाली असेल असा हा खेळ आपण पाहिला. लाजवाब. आज कातलपाडा नगरीत आनंदाला उधाण आलंय. लाजवाब हे व्यक्तिमत्व. धन्यवाद. ज्या सुयोग गायकरने मागच्या रेडवरती सुपर रेड केली होती आणि त्याच सुयोग गायकरला या रेडवरती बाद केलेला आहे. सुपर डॅक केलाय. दोघांमध्ये पकड झाली आणि सुयोग गायकर मात्र बाद झाला. अत्यंत जबरदस्त चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. चला 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 चला, बसून घ्या बसून घ्या. रशिकाव बसून घ्या. चला चला, सामना सुरू करा. सामना चालू करायचा आहे. सामना सुरू करू. चला, काही नाही झाले. चला चला, सामना सुरू करायचा आहे. बसून घ्या. चला सर्वांनी. लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चला, सामना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना खारीकवाडा संघ आघाडीवरती 11-4 अशा फरकाने जेथे जय हनुमान सरी संघ पिछाडीवरती पाहतोय. जय हनुमान सरी संघामधून अलिबाग रिवर्स पंचकृषी मधून विनीत मोकल, जो जय हनुमान मांडवकार संघाचं प्रतिनिधित्व करतो, तो आज मात्र सरी संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विनीत मोकलला संघ जरा पिछाडीवरती पाहतोय, जेथे 4-11 अशा फरकाचा मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती. 1 वर्षा मॅच आपण बघतोय अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये, जेथे 1 गुणाने पिछाडीवरती पाटणेश्वर हा संघ आहे. सामन्याला सुरुवात झाली. रेडवरती आपण बघतोय आघाडीचा रायडर संघाचा कॅप्टन अर्थात मैदानात येतोय. याचं नाव काय बोला, याचं नाव काय. चला रसिको, तुम्ही या स्पर्धेचा आत्मा आहात, गाभा आहात, महत्वाचा दुवा आहात.
तुम्ही आज तर स्पर्धेला माझा आहे, फक्त बसून घ्या. सामना रंगलाय क्रीडांगण नंबर 1 वर ऋतिक पाटील धेरण संघाचा रेड मशीन चढाई करते पाटणेश्वरच्या प्रांगणात. विकी ठाकूर आहे, यश पाटील आहे. शांत राहा, संयमी राहा सर्वांनो. खेळ बघा मित्र, बाय बापू. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मौका आणि सुपर टॅकल जबरदस्त. आई क्षेत्ररक्षण झाला. विकी ठाकूर पुष्पराज झुकेगा नाही साला, ज्याला या कबड्डी पटलावर नाव मिळालं. कमालीचा संघर्ष. दुसऱ्यांदा सुपर टॅकल झालाय पाटणेश्वर आणि यावेळेला आघाडीवरती आहे. झालं ना ते तिकडे नको लाईव्ह आहे ना ते, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं. 9-8 अशा फरकाने जिथे आघाडीवरती पाटणेश्वर हा संघ या क्षणाला आलेला आहे, जिथे 2 सुपर टॅकल झाले. सुयोग गायकर आणि त्यानंतर ऋतिक पाटील या दोन्ही खेळाडूंना सुपर टॅकल झाले आणि त्यामुळे 1 गुणाने आघाडीवरती शिवशंभो पाटणेश्वर संघ, जिथे 8-9 अशा फरकाने मॅच अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये, जिथे मरिदेवी धेरण संघ आघाडीवरती होता, परंतु 2 सुपर टॅकलच्या मुळे आता पाटणेश्वर हा संघ आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 क्षेत्ररक्षक आता मात्र 4 क्षेत्ररक्षक कोर्टवरती आणि त्याच वेळेला रेडवरती आलाय जर्सी नंबर. हृदयाचे ठोके वाढतील. यश पाटीलची चढाई आहे. घणाघाती प्रलयकारी वेग, मात्र या वेगाला काबीज केलंय मरिदेवी धेरण संघाने. आता मात्र सामना 9-9 समान गुणांवरती, कधी इकडे कधी तिकडे जबरदस्त टफ मॅच. शिवशंभो पाटणेश्वर फेम तालुका विरुद्ध जय या ठिकाणी मरिदेवी धेरण अलिबाग तालुका अशी लढत क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय. 3च्या डिफेन्स मध्ये जर्सी नंबर 12 राईट टू लेफ्ट रेड हँड टच करण्याचा प्रयत्न विकी ठाकूर वरती आक्रमण होतं, परंतु जबरदस्त डिफेन्स रिक्त हाताने परतलाय. खाली हात परततोय. वॉक लाईनला क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती परतलाय तो पाटणेश्वर संघाचा रायडर. आता सुयोग गायकार. आता मात्र सामना प्रत्येकाला आनंद देईल. सुयोग गायकर रोखला जाईल का वारू? दहशतदाराला कायम आणि सुयोग गायकर यावेळी यशस्वी झाला. 5 गुण. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. आणि ज्यांनी लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊंचा वाघ म्हणतात. तर या मैदानावरचा मातीचा सिंह कोण होईल? कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिव्य चषक जाईल. ज्याच्या गावात जाईल दिवाळी साजरी होईल, अशी परिस्थिती मैदानात आहे. जबरदस्त आहे. यावेळेला सुयोग गायकरच्या या सुपर रेडने पुन्हा एकदा मरिदेवी धेरण आघाडीवरती आला आहे. 14-9 ऑल आउट केलेला आहे तो पाटणेश्वरचा आणि त्यामुळे मरिदेवी धेरण 14-9 अशा आघाडीवरती आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र एकतर्फी चाललेला सामना पहिल्या क्षणापासून जेथे आघाडीवरती खारीकवाडा आहे, ती आघाडी मात्र आतापर्यंत कायमस्वरूपी त्या ठिकाणी त्यांनी राखलेली आहे. पुढील होणारा सामना क्रीडांगण नंबर 1 वर पांडवा देवी रायवाडी मातृछाया कुर्डूस. काय सामना होईल? क्रीडांगण नंबर 1 वर प्रत्येकाचा पैसा वसूल आणि वसूल होईल. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जय हनुमान धेरण विरुद्ध आकादेवी बोरी हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती होणार आहे. 10-14 असा सामना जिथे 4 गुणांनी पिछाडीवरती पाटणेश्वर, त्याच वेळेला रेडवरती मरिदेवी धेरण संघाचा जर्सी नंबर 12 7च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय सूप. या ठिकाणी आपण बघितलं तर बोनस वाना एक चैन साखली, जबरदस्त चैनीत फसवलाय आणि तिथे मात्र पॉइंट प्राप्त केलाय. पाटणेश्वर संघ 11-14 कमबॅक केलाय. पहिला हाफ संपला आणि पहिल्या हाफ नंतर आपण बघतोय 14-11 अशा फरकाने म्हणजेच 3 गुणांनी लीड वरती मरिदेवी धेरण हा संघ आपण बघतोय पहिल्या हाफ मध्ये.
सेकंड कॉल करतोय क्रीडांगण क्रमांक 1 वरती पांडवादेवी रायवाडी विरुद्ध मातृजय कुर्डूस आपल्याला सेकंड कॉल आहे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती तिसरा पुकार जय हनुमान धेरंड विरुद्ध अकादेमी बोरी आपल्याला थर्ड कॉल आहे. तर तुफानी आक्रमण मारीदेवी धेरड शिवशंभू पाटणेश्वर विजेचा तडाखा बसावा असा हा सामना आपणास पाहायला मिळेल. तो सफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. मी म्हटलं की काही जखमा या हळदीने बऱ्या होतात, पण काही जखमांना गुलालच लागतो. तो बदलायचा असेल मेहनत घ्यावी लागेल. यश रेडवरती आपण पाहतोय जर्सी नंबर 77 संघाचा कॅप्टन यश रेडवरती अगदी डीप मध्ये रेड होती. 5 डिफेन्स बोनस ऑफ होता. अशा बरेच आक्रमण होतं ते कासावरती. आता मात्र सुयोग गायकर जो मगाशी यशस्वी ठरला होता, आता पालखी उचलली जाईल का हो. प्रत्येकाचं लक्ष लागलंय. एक हँडसम पर्सनॅलिटी मात्र थांबवलाय. आमचे पण शब्द कानाला गोड लागून जातात हो असं वाटतंय मला. काही क्षेत्ररक्षण केलं सुयोग गायकरचा मारून रोखला. जबरदस्त बॅक होल्ड केला होता आणि डबल थाई बॅक होल्ड आपलातून. मगाशी आपण सर बोलत होता की त्या ठिकाणी मरीदेवी धेरंड संघाचे कोच नाही आहेत, परंतु कोच आलेत. पहिला सामना जिंकला, त्यानंतर कोच या ठिकाणी उपस्थित झालेत. जिसकी अलग सोच वही है कोच. मात्र मैदानात काय शकुनीची चाल खेळणार. तिकडे क्रीडांगण नंबर 2 वर विनीत मोकल जसं काय सिद्धार्थ देसाई हो. काय उंच पुरा आहे. कमालीचा संघर्ष आहे. जवळ उंची जर पाहिली तर मध्य रेषा सहजच पार करू शकतोय, पण अशा मोठ्या खेळाडूंच्या सुद्धा पालख्या उचलल्या जात आहे. हे मैदान कबड्डीच आहे. काही शक्य आहे हो. यश पाटीलजी पुन्हा एकदा रेड 4च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आणि अशा वेळेस यश रेड वरती आहे. डीप मध्ये रेड यावेळेला मात्र निसटलाय की काय. जबरदस्त कमाल झाले. खेळाडूच्या मार लागले बघा जरा. अत्यंत अटीतटीचा मॅच आपण बघतोय, जिथे खूप चांगली लढत. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय सरी विरुद्ध खारीकवाडा. हा सामना 15-10 अशा फरकाने 5 गुणांनी आघाडीवरती
त्या ठिकाणी अगदी शेवटचे क्षण त्या मॅचमध्ये सुरू आहेत. आघाडी मात्र खारीकवाडा संघाने अगदी पहिल्या मिनिटापासून जी ठेवली ती शेवटच्या मिनिटापर्यंत ती आघाडी मात्र कुठेही कमी होताना बघितली नाही. सामना संपलाय. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा जो आपण बघतोय 2 वरती सामना सुरू होता. वादळ खारीकवाडा विरुद्ध जय हनुमान सरी हा सामना संपला. त्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वरती जय हनुमान धेरंड विरुद्ध अकादमी बोरी. आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये उपस्थित व्हायचं आहे. अजिबात वेळ घालवायचा नाहीये. जय हनुमान धेरंड आणि अकादमी बोरी आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. आता फक्त 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही क्रीडांगण क्रमांक 2 वरती उपस्थित व्हायचं आहे. पांडवादेवी रायवाडी आणि मातृशा कुर्डूस आपल्याला सुद्धा मार्गस्थ व्हायचं आहे. आपण जय्यत तयारीत राहा. सामना संपायला अगदी काही क्षण शिल्लक आहेत. आपण सुद्धा लगेच सामना संपल्यानंतर उपस्थित व्हायचं आहे. चला क्रीडांगण क्रमांक 2 जय हनुमान धेरंड विरुद्ध अकादमी बोरी. आपण चला विना विलंब आपण तिकडे जायचं आहे.